केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत बार्शी तालुक्यातील 3 विद्यार्थी चमकले असून त्यापैकी जयजित सिंह उमाप एक पित्याचे छत्र हरपलेला विद्यार्थी. उमाप यांनी मिळालेल्या यशामुळे बार्शी तालुक्यात त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव होत आहे. काही वर्षांपासूनच बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत असून 2021च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात 3 विद्यार्थी चमकले असून त्यापैकी वडिलांचे छत्र हरपलेल्या जयजित सिंह उमाप यांनी जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणले. उमाप हे मूळचे बार्शी तालुक्यातील कळमवाडी या गावचे रहिवासी, परंतु बाल्यावस्थेपासूनच ते काटेगाव येथे राहतात. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय काटेगाव तर उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय येथे घेतले. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भरारी घेतलेल्या अशा जयजित सिंह उमाप यांची आपण थेट मुलाखत स्टार वन न्यूजवर पाहूयात. देशातील प्रतिष्ठेची व काठिण्यपूर्व परीक्षा संबोधल्या जाणाऱ्या UPSC या परीक्षेमध्ये काटेगाव या गावातील सुपुत्र माननीय जयजित सिंह उमाप यांनी UPSC मध्ये 759वा रँक निर्माण करून आपल्या या संपूर्ण परिसराला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. दीपावलीच्या पूर्व संध्येला आज माझ्या समवेत उमाप सर आहेत. सर, आम्हाला निश्चितच जाणून घ्यायला आवडेल की भारतीय प्रशासन सेवेमध्ये तुम्ही थोड्याच दिवसामध्ये दाखल होणार आहात, तर एकंदरीत हा अनुभव आपल्यासाठी कसा आहे? मी ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीला ही प्रशासनामध्ये काम करतो आहे, पण UPSCच्या माध्यमातून म्हणजे लोकांच्या डायरेक्टली सेवेमध्ये जाणं हा एक माझ्यासाठी सुवर्णयोग आहे. आणि ही आजची नाही आहे, म्हणजे ही माझी लहानपणापासूनची एक इच्छा होती की आपण स्वतः मोठं होण्यापेक्षा ज्यावेळी आपण लोकांसाठी काही लोकांच्या समाजासाठी त्यांच्या सेवेसाठी काही करू, तर त्यावेळी कदाचित आपण आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थक करू. त्यासाठीचा कदाचित हा अट्टहास आहे माझा. सर, तुम्ही या ठिकाणी खाजगी सेवेमध्ये सुद्धा काही वर्ष काम केलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वर्क करणार आहात, तर या दोघांचा अनुभव कशा पद्धतीने वेगळा वाटतो एकंदरीत? मी खाजगी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यावेळी जॉब करत होतो त्यावेळी या गोष्टींचा अनुभव मला होता. कदाचित ही माझी ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळेही असेल, परंतु मला कधीही त्या कॉर्पोरेट कल्चरचा फेम कधी जास्त भावला नाही. पण मला त्यामुळं त्या सेवेमध्ये जास्त कदाचित त्यामुळेही रमता आलं नसेल, परंतु त्यावेळी ही माझी काही ना काही म्हणजे न्यूजपेपर रिडिंगच्या माध्यमातून असेल किंवा काही सामाजिक कामांमधून असेल, ही लोकांशी आणि समाजाशी जुळलेली नाळ कायम होती. पण त्यासाठी म्हणून काम करणं हा एक वेगळा अनुभव होता. परंतु कॉर्पोरेट कल्चरचं जे एफिशियन्सी आहे, जी कार्यक्षमता असते, ती नक्कीच प्रशासनामध्ये येण्याची गरज आहे. मला वाटतं हा संयोग करता आला पाहिजे की कॉर्पोरेटची एफिशियन्सी प्रशासनामध्ये ज्यावेळी आपण काम करतो ते एक स्पीडअप करण्यासाठी फार फायदेशीर होऊ शकते. त्यामुळे कदाचित हा दोन्हीचा कॉन्फ्लुएन्स आहे, बट हे म्हणजे फार सुंदर होऊ शकतं जर हे दोन्ही आपण साध्य करू शकलो तर. सर, तुम्ही सुद्धा तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी जी आहे ती ग्रामीण भागातली होती. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे विशेषतः तुमचं ग्रामीण भागातून झालं, तर तुमच्या या यशामध्ये या ग्रामीण भागाची आणि विशेषतः तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जी होती त्याचं काय योगदान होतं? माझ्या यशाचं पूर्ण श्रेय हे माझ्या कुटुंबाचं आहे. म्हणजे माझे वडील स्वर्गीय असतील किंवा माझी आई असेल, माझ्या 2 बहिणी असतील. म्हणजे खरी प्रेरणा ही इथंच होती. म्हणजे मी लहानपणापासून ज्यावेळी घरामध्ये वावरतो त्यावेळी मी बघायचो की वडिलांकडं लोक यायचे की माझं हे काम आहे, माझं ते काम आहे. सो मला असं वाटायचं की मग आपलं घर तर सरकारी ऑफिस नाही आहे, मग लोक काय येत आहेत की म्हणजे हे काय आहे बाबा. तर मग मला त्यावेळी हळूहळू ज्यावेळी आपण लक्षात येतात गोष्टी, त्यावेळी कळलं की लोकांना खूपच समस्या आहेत. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी लोकांना खूप समस्या आहेत. त्यामुळं हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आणि म्हणजे प्रशासनात अधिकारी होताना ज्यावेळी आपल्याला एक फाउंडेशन लागतं, ते फाउंडेशन कदाचित माझं शाळेपासून असेल किंवा माझ्या कुटुंबापासून असेल, हे जास्तीचं आईकडून आलं. म्हणजे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की माझे कदाचित विचार वडिलांचे आहेत आणि संस्कार आईचे झालेत.
त्यामुळं हा चांगला म्हणजे चांगली पर्सनॅलिटी बहुतेक कदाचित यामुळे डेव्हलप होईल. पण आणि बहिणींची साथ, ज्यावेळी मी कॉर्पोरेटचा जॉब रिझाईन करत होतो, त्यावेळी मला बऱ्याच जणांचा त्या रेझिग्नेशनला विरोध होता, की नाही एवढी चांगली जॉब आहे, एवढा चांगला पेमेंट आहे, तर काय सोडायचे, तू ते करत करत कर. पण त्यावेळी माझ्यावर विश्वास, कदाचित आईवडिलांपेक्षा जास्त विश्वास बहिणींनी टाकला होता, की नाही तू सोड, म्हणजे तुला करायचंच आहे तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आईवडिलांची तर साथ होतीच. त्यामुळं कुठल्याही यशाला ते म्हणतात की स्त्री असते, पण मला वाटतं माझ्या यशाच्या पाठीमागं 3 होत्या. म्हणजे आई होती आणि 2 बहिणी होत्या. आणि माझी मानसिकता जी घडली, वैचारिकता जी घडली, ती वडिलांच्या विचारातून घडली. त्यामुळं मला माझ्या कुटुंबाचं श्रेय हेच माझ्या यशाचं गमक आहे. सर, ज्यावेळी स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं आणि त्या अपयशातून बरेचसे विद्यार्थी हे नैराश्य अवस्थेमध्ये जात असतात. तर या स्पर्धा परीक्षा करणारे असंख्य लाखो विद्यार्थी आज महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. त्या सर्वांसाठी तुम्ही नक्कीच एक आदर्श स्थान आहात. तर त्यांना तुम्ही या नैराश्यामधल्या स्थितीतून बाहेर येऊन आपल्या यशाकडे कशी गवसणी घालायची या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? खरं म्हणजे आता असा एक समज झाला आहे की स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे आणि आपण किती पळणार त्याच्या पाठीमागं. सो काही अंशी ते खरं आहे. पण ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळी मला असं वाटतं की आपणच आपल्याला एक कन्फाईन केलं पाहिजे की मी म्हणजे 2-3 वर्षच ह्या गोष्टींचं प्रिपरेशन करणार आहे. मग त्यानं काय होतं की आपण जास्त एफर्ट्स त्याच्यामध्ये देतो. पण ज्यावेळी आपण 6 वर्ष 7 वर्ष या गोष्टींमध्ये घालवतोय, तर तो ऐन म्हणजे असं म्हणतात की तो एक धडपडीचा काळ असतो. एक आपण त्यावेळेस तारुण्यामध्ये असतो आणि त्यावेळी आपण एक धमक असते कुठल्याही गोष्टी करण्याची. तर हा कन्फाईन केलेला काळ मला वाटतं जास्त आपल्याला एफिशियंट बनवू शकतो, की आपण ठरवलं की नाही मला 2 वर्षात 3 वर्षामध्येच हे करायचं आहे. आणि आपल्या पाठीमागं जे आपलं ग्रॅज्युएशन असेल किंवा कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी असेल, त्याच्यामध्येही आपण एक्सेल करू शकतो. म्हणजे यश मिळवण्यासाठी फक्त स्पर्धा परीक्षा हेच माध्यम नाही. अंतिम ध्येय जर लोकांची सेवाच असेल तर त्याची माध्यमं वेगवेगळी आहेत. की आपण असं म्हणतो की ॲज मेनी फेथ्स दोज मेनी पाथ्स. म्हणजे तुम्हाला जितके मार्ग आहेत तितकेच त्याचे ध्येय पण सापडू शकतात. तर त्यामुळं मला असं हेच वाटतं की म्हणजे स्पर्धा परीक्षा हे मृगजळ तर आहे, पण तुम्ही त्यामध्ये पूर्ण वेळ देऊन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्यासाठीची जी साहित्य आहेत, जी पुस्तकं आहेत, जी बुक्स अवेलेबल आहेत, नोट्स अवेलेबिलिटी आहे आणि त्याच्याबरोबर योग्य मार्गदर्शन, ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. परंतु म्हणजे बऱ्याच जणांचा असा समज होतो की किंवा असा एक विचारप्रवाह झाला आहे की आपल्याला म्हणजे आपण प्रयत्न करत राहिलो तर होईलच, परंतु आपण जर सक्सेस रेट पाहिला तर फार कमी आहे तो. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार पण करायला पाहिजे आणि मला हेच वाटतं की कन्फाईन करून काम करायला पाहिजे. त्यामुळे जास्त आपण स्ट्रिक्टली त्या गोष्टीकडे वळू शकतो. सर, तुमची पार्श्वभूमी ही ग्रामीण भागातली होती. ग्रामीण भागामध्ये आजही शैक्षणिक सुखसुविधांचा प्रचंड अभाव आहे आणि ज्यावेळी हे विद्यार्थी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेमध्ये उतरतात तर त्यावेळी यांचा कस हा जास्त लागत असतो. तर आजच्या या सद्यस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्यांकडनं कशा पद्धतीने राष्ट्रीय दर्जाच्या ज्या परीक्षा असतात त्याच्या प्रिपरेशनसाठी काय करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांची ग्रामीण पार्श्वभूमी आणि शहरी पार्श्वभूमी याच्यामध्ये खरंच फरक आहे. पण मला असं वाटतं की जी इन्स्टिंक्ट आहेत किंवा जे कष्ट करण्याची तयारी आहे ती ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे त्यांना जर मार्गदर्शन योग्य मिळत असेल आणि त्याचवेळी ते जे रिसोर्सेस आहेत जे शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळतात ते रिसोर्सेस ऑन टाईम जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळत असतील तर कदाचित हा जो गॅप झाला आहे, हा जो एक, तर तो आपण ब्रिजअप करू शकतो, तो आपण कव्हर करू शकतो. आणि राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांमध्ये एक्सेल करण्यासाठी मला असं वाटतं की एक नॅशनल करिक्युलम असण्याची गरज आहे. म्हणजे आपण स्टेट करिक्युलमचा अभ्यास करतो
आणि ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आपण उदाहरण घेतलं UPSCचं, तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे NCERT's बुक्सचे रेफर करायला लागतात, जे की आपण स्टेटमध्ये कधीच केलेलं नसतं. तर त्याचाही म्हणजे आपल्याला जर एक मिलाप साधता येत असेल की स्टेट करिक्युलम आणि नॅशनल करिक्युलम, तर तो नक्कीच फायद्याचा ठरू शकतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी. सर, पुण्यामध्ये असताना तुम्ही स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करत होतात, तर त्यावेळी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सांगड घातली तर यश हे आपल्याला अधिकाधिक जवळ येईल, याबद्दल तुम्ही काय सांगाल? यश तसं फार अवघड नाही आहे. म्हणजे आपल्याला बोलायला ह्या गोष्टी सोप्या आहेत. म्हणजे एकतर डिसिप्लिन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डिसिप्लिन पाहिजे. ज्यावेळी आपण सगळ्याच गोष्टी विसरून स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, किंवा फक्त UPSC आणि MPSC नाही, किंवा दुसऱ्याही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, राष्ट्रीय स्तरावरच्या असतील किंवा राज्य स्तरावरच्या असतील, तर त्याच्यामध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की कट थ्रोट कॉम्पिटिशन झालं आहे. तर त्यामध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. की म्हणजे करिक्युलम काय आहे, आपण कुठले रिसोर्सेस वापरतो आहे, आपण किती वेळ अभ्यास करतो आहे, आणि तो अभ्यासाची दिशा योग्य आहे का, या गोष्टींचा आपल्याला म्हणजे या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना यश मिळवणं म्हणजे फक्त परीक्षा पास करणं किंवा क्लिअर करणं असं होत नाही, मला असं वाटतं. म्हणजे खरं तर खरी परीक्षा ही कदाचित ती सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर स्टार्ट होते. त्यामुळं हे यश मिळवणं, दरवर्षी 1000 विद्यार्थी सिलेक्ट होतील, पण त्याच विद्यार्थ्यांची खरी परीक्षा ही सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर स्टार्ट होते, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण हे यश मिळवण्यासाठी सेल्फ डिसिप्लिन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य रिसोर्सेस, ह्या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्राच्या विकासासाठी विशेषतः प्रशासनाची सांगड ही निश्चित महत्त्वाची असते. प्रशासनाच्या सांगडीमुळेच या ठिकाणी देशाचा, राष्ट्राचा विकास होत असतो. आणि सर, आज या प्रशासनामध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला कुठल्या सेक्टरवरती काम करायला जास्त आवडेल? प्रशासनामध्ये मला असं वाटतं की विमेन एज्युकेशन आणि विमेन एम्पॉवरमेंटसाठीचे जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये काम करायला आवडेल. कारण म्हणजे मी हे लहानपणापासून शिकलो आहे की एक मुलगी शिकली तर ती 2 घरांना शिकवते. सो हा एक म्हणजे रिव्होल्युशनरी थॉट आहे, आणि मलाही म्हणजे कदाचित त्याच सेक्टरमध्ये योगदान अजून जास्ती द्यायला, अजून ते सोशल सेक्टर बेनिफिट्स विमेन्सपर्यंत पोचवायला मला नक्कीच आवडेल ह्या गोष्टी. काकी, तुम्ही एक शिक्षिका होता. जयजित सिंह सर हे तुमचेच विद्यार्थी होते. तर एकंदरीत विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांच्यातले कुठले गुण एक शिक्षिका म्हणून तुम्हाला जास्त आवडायचे, त्याबद्दल काय सांगाल? एक लहानपणापासूनच तो खूप हुशार होता आणि त्याची अभ्यास करण्याची पद्धत खूप वेगळी होती. तो स्वतः कधीही असं अभ्यासामध्ये दुर्लक्ष केलं आहे किंवा तो गाफील राहिला आहे असं कधीच झालं नाही. उलट तो स्वतःबरोबर स्वतःच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचाही अभ्यास घ्यायचा. त्यामुळं काय होत गेलं की तो स्वतः अभ्यास करत असताना सकाळी जाऊन परत विद्यार्थ्यांबरोबर समेत अभ्यास करत असताना त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झाला आणि त्याला पण झाला. एकंदरीत तुम्ही स्वतःही शिक्षिका आहात. तर ज्यावेळी राज्य आणि देशाच्या स्तरावरती या पद्धतीच्या भारतीय प्रशासन सेवेमध्ये जाण्यासाठी सर्वात जास्त काठिण्य पातळीवरच्या परीक्षा घेतल्या जातात, त्यावेळी ग्रामीण भागातल्या मुलांनी त्या ठिकाणी टिकाव धरावा, कारण त्यांचा कस हा जास्त लागतो आज कम्पेअर टू शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा, कारण त्यांना तितक्या शैक्षणिक सुविधा ह्या प्राप्त झालेल्या नसतात. तर एक शिक्षिका म्हणून काय सांगाल, ते चांगलं वातावरण मिळण्यासाठी आपण शैक्षणिक पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे? शैक्षणिक पद्धतीमध्ये आपण कसा बदल करणार? तसं नाही. विद्यार्थ्यांमध्ये ते गुण असले पाहिजेत की तो विद्यार्थी स्वतःची जिद्द, स्वतःची मेहनत ही एवढी पणाला लावली पाहिजे की आपल्याला जर आपलं एवढं मोठं यश मिळवायचं आहे तर लहानपणापासूनच मनामध्ये ती जिद्द, तो अभ्यास करण्याची ती पद्धत किंवा ते अभ्यास करण्याचा हव्यास हे असलंच पाहिजे त्याच्या अंगी गुण. पालकांनी यासाठी काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वांगीण लहानपणापासून मुलांकडं अतिशय काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा डायव्हर्स होतो का, आपला मुलगा अभ्यास करतो का. आता ग्रामीण भागामध्ये तर प्रॉब्लेम असतात. ग्रामीण भागामध्ये ट्युशन नाही, काही नाही. एकतर पालक आणि शिक्षक म्हणजे शाळा आणि घर एवढ्याच संबंधित
विद्यार्थी अभ्यास करत असतो. त्यामुळं पालकांवरही तेवढीच जबाबदारी पडते आणि शिक्षकांवरही तेवढीच असते. पण इथं कसं झालेलं आहे, ग्रामीण भागात असून देखील आमची जी माध्यमिक शाळा आहे ती जरा चांगल्या पद्धतीचं शिक्षण देते, शिस्त आहे शाळेमध्ये. आणि मी त्याच शाळेत सर्व्हिसला मी आई म्हणून आणि शिक्षिका म्हणून त्याच्यावर जेवढे मला काय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करता येईल तेवढं मी माझ्या परीनं तर भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि तो पण ते खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं काटेकोरपणे सगळ्या गोष्टींचं पालन करणार, शिस्तीत सगळं आमची शालेय शिस्त खूप कडक होती, त्या शिस्तीचं पालन करणार, अभ्यासातला काटेकोरपणा, कधीही अभ्यास असं गृहपाठ राहिला आहे किंवा काय, कितीही रात्र झाली, कितीही उशीर झाला तरी तो पूर्ण करणारच. ज्यावेळी जे रिझल्ट डिक्लेअर झाला आणि तुम्हाला समजलं की सरांचा रँक आलेला आहे, जे 759 हा त्यांचा रँक प्राप्त झाला होता, तर त्यावेळी तुम्हाला पहिला आनंद काय झाला होता? प्रतिक्रिया काय होती तुमची फर्स्ट? त्या दिवशी चतुर्थीचा दिवस होता आणि त्याचा फोन आला. त्याने फोनवर सांगितलं की माझा रिझल्ट डिक्लेअर झाला काही. म्हटलं ठीक आहे. हां असं म्हटलं. हां म्हटलं मी सिलेक्ट झालो. माझ्या डोळ्यातून एवढे अश्रू वाहिले की मला 2 मिनिट त्याच्याशी बोलता आलं नाही. आणि मी परत मग मला स्वतःला आवरलं आणि मी म्हटलं हार्टी कॉंग्रॅच्युलेशन तुझं, आणि खूप मोठं यश मिळवलं तू, मी पण भाग्यवान ठरले. त्याचबरोबर तुमच्या दोघीही मुलीसुद्धा उच्च शिक्षित आहेत. तुम्ही मुलांच्या बरोबरीने सुद्धा त्यांना आपण वाव दिलाय. तर तुम्ही मुलगा आणि मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव केलाच नाही. कारण मोठ्या 2 मुली होत्या, हा छोटा होता. त्यांनाही त्याच पद्धतीचं शिक्षण दिलं. म्हणजे तिन्ही, मी शिक्षिका असल्यामुळं मुलगा मुलगी हा भेदभाव राहिलाच नाही. मिळवलं. त्यानंतर तर मी म्हटलं की हॅट्रिक आहे बाबा तुझी. एकतर तो एका रिस्पॉन्सिबल असं जॉब करतो आहे सध्या IB आणि तो जॉब करत असताना जर UPSCच्या 2 एक्झाम तो क्रॅक होत असेल तर त्यापेक्षा आणखी काय त्याच्याकडून अपेक्षित आहे मला? नाही, मी खूप त्याच्याबद्दल मी फील प्राऊड ऑफ हिम, माय सन ऑल्सो. थँक्यू. नवनवीन या ठिकाणी यशोदीपांच्या मुलाखतींच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. माननीय जयजित सिंह उमाप यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार 1 न्यूजच्या सर्व प्रेक्षकांकडून आपण शुभेच्छा देऊन दीपावलीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला. आणि इथे आपण थांबूयात. धन्यवाद.